अहो माझा ऐक. अगं बाई, आज पण मारलं वाटतं. चला आईला फोन करून सांग. हॅलो. हा आई. अगं ऐक ना, आज पण माझ्या जावेला ना दिराने अशा सणकण कानाखाली लावली ना, मला किचन पर्यंत ऐकायला आलं. अगं काय सांगू तुला, इथली भांडणं म्हणजे ना सिरियल सारखी फक्त पॉपकॉर्न घेऊन बघत बसायचं. गाई तू ना इथे असायला पाहिजे होतीस बघायला, कशी रोज मार खाते काय माहिती बाई. आई मी तुला नंतर फोन करते. तुला कळतं का ग, सतत काय आईला फोन करून सांगत असतेस आपल्या घरातल्या गोष्टी. आणि मुळात तू सतत असं जर करत राहिलीस ना तर तू या घरातली कधीच होणार नाहीस. तुला किती वेळा सांगू मी, कळत नाहीये का तुला? हो ताई, मी आईला नाही सांगणार तर कुणाला सांगणार मग. आणि तुम्ही ना तुमचं बघा, मला नका सांगू काय करायचं. अहो ऐकलत का कशा बोलता ते. दरवेळी येऊन सगळ्यांचं बोलणं ऐकून घ्यायला मी काही रिकामी नाही. आणि तुमची आई पण मला रोज रोज टोमणे मारते. ह्यांच्यासारखं मी नाही ऐकून घेणार, आधीच सांगते तुम्हाला. आणि तुम्ही बाकीचे नवरे बघा, बायकांना जरा काय बोललं की लगेच मध्ये बोलतात किंवा मग वेगळं राहतात. आणि तुम्ही अगं दीप्ती, काय करायचं हिचं कळतच नाही. भाऊजी तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी बोलते तिच्याशी. असंही ती थोडी अल्लडच आहे. हा आई बोल, काय बोलतो तीस मगाशी. तुझा नवरा कामबिम करणार आहे का घरातच बसणार आहे फक्त? अगं आई, माझं नशीब फुटकं आहे ना, म्हणून मला असला नवरा भेटला. काय सांगू तुला. आणि घरातल्यांचं पण तो असंच ऐकून घेतो ग, सगळे त्याला काही बोलतात. जाऊ दे. दीप्ती, काकी विद्या बोलते. बोल ग, काय झालं? तुम्हाला जर तुमच्या मुलगीला चांगलं शिकवता येत नसेल ना तर प्लीज तिला वाईट तरी सल्ले देऊ नका. आणि अशा तुमच्या वागण्याने ना तुमच्या मुलीचं घर उद्ध्वस्त होईल. हो कळत नाहीये का तुम्हाला? आणि हो, मी पहिला आणि शेवटचं सांगतेय, यापुढे इथं फोन नाही करायचा. हो ताई, तुमची हिंमत कशी झाली हो मला कानाखाली मारायची. आणि माझ्या आईला पण असं बोलता तुम्ही. तुला अक्कल आहे का ग दीप्ती? अगं नवरा हा असा व्यक्ती असतो ना, जिथे त्याच्या बायकोला जरी इज्जत नाही ना दिली तर तो त्याच्या रक्ताच्या नात्यांचा पण त्याग करतो. आणि हो, बायकोने पण आपल्या नवऱ्याला ना तेवढीच इज्जत द्यायला हवी जेवढा त्याचा हक्क असतो. आणि तू काय केलंस, भाऊजींची इज्जत तुझ्या आई वडिलांसमोर घालवतेस. आणि हो, परत जर तुझ्या घरातल्यांपर्यंत आपल्या घरातल्या गोष्टी जर गेल्या तर माझ्यासारखी वाईट मीच असेल, लक्षात ठेव. ताई काय चुकलंय माझं, काय चुकीचं शांत बस आता. सुटले धागे उरले मागे उसासे सुन्या काळजा